नमस्कार, आपण पाहत आहात सतर्क इंडिया न्यूज आणि आत्ता आपण आहोत पाटण तालुक्यातील नवसरी या ठिकाणी। आपण पाहत आहात इथं भंडारा मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे। आज चौथा सोमवार आहे आणि शिवशंकराचा भोलेनाथांचा इथं भंडारा सुरू होत आहे। ओम भूर्भुवस्व महागणाधीश्वरन्माध्यं समर्पयामि समर्पयामि ओम भूर्भुवस्व महागणाधीश्वरन्माचमनं समर्पयामि दुर्वा ओम भूर्भुवस्व महागणाधीश्वरमि ओम भूर्भुवस्व महागणाधीश्वरन्मा श्रीं महागणपतस्य पृथ्वी आप तेज वायु आकाश पंचतत्वादि पूजन प्रत्यर्थ नमो नमः। ओम श्री महागणपतस्य पंचतत्वादि पूजन प्रत्यर्थ स्नानं समर्पयामि पंचामृत स्नानं समर्पयामि शुद्धोदर्शनं समर्पयामि तर्तमतस्य अर्द्रादि कुंकुम समर्पयामि रजनीचूर्ण समायुक्त गंधोदर्शनं समर्पयामि। अगदी सगळीकडे पूजा संपन्न झालेली आहे। इथे प्रसाद सुद्धा केलेला आहे आणि आता माझ्यासोबत या मंदिराचे विश्वसनीय पुजारी अण्णासो शिवाजी उदुगडे, त्यांच्या पत्नी सुद्धा आहेत। जाऊन घेऊया आपण या उभय त्यांच्या प्रतिक्रिया। हर महादेव हे मंदिर बांधण्यामागचा उद्देश असा की पप्पांना आणि आजोबांना एक लिंग आमच्या शेतामध्ये सापडलं आणि ते कुठे सापडलं? इथं समोर शेतामध्येच मंदिराच्या समोर, आणि ते आपण आणून इथं ओढ्याच्या काठावरती ठेवलं असता त्याच्यानंतर आम्हाला कळालं की हे महादेवाचंच लिंग आहे आणि त्याची पूजा अर्चा केली पाहिजे। मग मी चौथीला होतो, तिथून पुढं आमचा प्रवास चालू झाला। पण त्याला प्रार्थना केली की आम्हाला ताकद दे, मग त्यांनी ताकद दिली। मी एका एजन्सीच्या माध्यमातून 4 पैसे आल्यानंतर हे मंदिर बांधायचं नियोजन केलं। किती साली मंदिर बांधले? कधी म्हणजे उभार बांधलं 15/6/2016 च्या दरम्यान बांधलं आणि त्याच्यानंतर पप्पांचंच नाव संस्थापक म्हणून टाकलेलं आहे। आणि नाव काय आहे पप्पांचं? शिवाजी दादू उदुगडे, आणि ते भजनामध्ये हबप म्हणून ते आहेतच ऑन द स्पॉट, आणि त्याच्या माध्यमातून आम्ही ही संकल्पना चालू केलेली आहे। सरासरी आत्ता हे 10वं वर्ष आहे की आपण हा भंडारा स्वरूपात देवाची यात्रा करतो, आणि हे देवाचं नावच देताना दिलं आहे की ज्या पण व्यक्ती इथं येतील त्यांच्या चिंता व्यग्र होण्यासाठी हर हर महादेव या नावानं सुप्रसिद्ध झालं आहे। मग आज चिपळूण, इस्लामपूर, सातारा, कोल्हापूर माझे मित्र जिथं जिथं आहेत की एजन्सीच्या माध्यमातून ओळख झाली, इकडून आज बराच पुऱ्या सातारा जिल्ह्यातलं पब्लिक नाही म्हटलं तरी 25-30 हजाराच्या वरती पब्लिक येतं। श्रावणी सोमवार प्लस अष्टमी श्रीकृष्ण आजचा योग आहे, म्हणजे श्रावणी सोमवार आणि चौथा सोमवार आहे आणि त्यासोबत अष्टमी सुद्धा आहे। हां, मग असा योग हा 10व्या वर्षी पुन्हा एकदा आला आणि त्यामुळे आम्ही हे दोन्ही प्रसाद तयार केलेले आहेत। श्रीकृष्ण अष्टमी सुद्धा आहे, त्यामुळे इथं भाविकांची ती सुद्धा सोय केलेली आहे। काहींचा उपवास असतो त्यामुळे इथं खिचडीची सुद्धा व्यवस्था आहे आणि त्यासोबतच खिरीचा प्रसाद सुद्धा इथं आहे। आणि त्यांना सोदुगडी काय वाटतंय? प्रथम पूजा आम्ही करतो, आम्हाला छान वाटतं। होऊ शकता की इथं ही मोठीच्या मोठी कायला आहे आणि इथं हा प्रसाद केला जातो। नमस्कार, नमस्ते, रमेश उदुगडे बोलतोय। हर हर महादेव। किती लोकांना प्रसाद दिला जातो? दिवसभरात 5 ते 6 हजार लोक तरी प्रसाद घेऊन जातात। प्रत्येक वर्षी श्रावण सोमवार चौथा आणि महाशिवरात्री या दिवशी उत्सव साजरा होतो। कृष्ण कृष्ण हरे हरे। नमस्कार, माझं नाव सिद्धी अण्णासाहेब उदुगडे। आज चौथा श्रावणी सोमवार असल्यामुळे सरी येथे आमच्या सर्व उदुगडे परिवाराकडून येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत। जाऊन घेऊया आत्ता आपण इथं हे हजर असलेले भाविक त्यांच्या प्रति। माझं माहेर कोयना नगर, मला कराडमध्ये दिलंय। आम्ही दरवेळेस येता जाता इथे थांबतो। गेली किती वर्ष झालं इथे येत आहे? 4 वर्ष झाले आता। मंदिराचा परिसर, स्वच्छ हवामान आणि भाविकांची गर्दी, आणि इथे पुजाऱ्यांनी किंवा इथल्या ग्रामस्थांनी जे इथं नियोजन केले ते चांगलं असतं। तेलेवाडी म्हणून आहे नाडेपूर्व, इथली सुद्धा भाविक अगदी लवकर त्यांनी हजेरी लावली, बस बनवलेला आहे। अतिशय सुंदर आत्ताच हळदी कुंकू त्यांनी केलेला आहे आणि जाऊन घेऊ आपण त्यांच्या प्रतिक्रिया। नंदाचा साळाराम नलवडे नाडे। झालं इथं
जवळजवळ 5-6 वर्ष झालीत की बांधून. ती जसं बांधलं तसं हजर आहेत प्रत्येक सोमवार. नमस्कार, मी सुनीता बंदास नलोडे, सरपंच नाडेगावचे. नाडे आणि नवसरी या दोन्ही मध्ये शिववर झाले, त्यामुळे नाडेपुरांचे भाविक आणि नवसरीचे भाविक यांचा प्रचंड भावमत असतं. यांना भाविक असतात, त्यामुळे या मंदिरात दरवर्षी श्रावणात जर सोमवारी गर्दी असते फुल. किलेवाडी मस्त वाटते, समाधान. 5-6 वर्ष झाली. मी जर सोमवारी शंकराची वारी करायला येते. मला इथं मस्त वाटतं. हर हर महादेव, हर हर महादेव. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, पान रे आवडते बेलाचे पान. भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हो, हर हर महादेव. बरं, हर हर महादेव आणि कृष्ण एकच आहे. इथं पती पत्नी नवजोडपं नवदाम्पत्य इथं पूजेला बसलं होतं. जाऊन घेऊया आपण त्यांच्या प्रतिक्रिया. नमस्कार. नमस्कार, माझं नाव विशाल उदुगडे. काय नाही, पूजेला बसलेलो. अभिषेक होता आज. संजना उदगडे. आज आम्ही अभिषेक करायला बसलो होतो. मस्त वाटतंय. नारायणच्या पूजेनंतर आज अभिषेक घातला. मी 40 वर्ष झालं या देवाची एवढी पूजा करते. 40 वर्ष झालं चप्पल घालत नाही, हर सोमवारी काय खात नाही आहे, पुरा निरंकार सोमवार. आणि 40 वर्ष झालं मी रात दिवस याची एवढा जप करते. मला ह्याची आवड पण आहे आणि हा माझा खरं भक्त आहे आणि मी त्यांची भक्ती करत आयुष्यभर घालवेल. शामराव बळवंत वाडंडे. मी नारावाडीत राहणारा रहिवासी आहे. तसेच आम्हाला खूप आनंद होतो आहे की दरवर्षीप्रमाणे यंदाही भंडाऱ्याचं आयोजन आमच्या अध्यक्षांनी केलेलं आहे. तुम्ही गेली किती वर्ष झालं सेवा घेताय? माझं आता हे 2रं वर्ष आहे. मी मुंबईला होतो, आता मी इथं राहायला नारावाडीत आलेलो आहे. स्थायिक म्हणून आता नारावाडीत राहायला आहे. त्यामुळे आता मी दरवर्षी देवाचे सेवाकारासाठी येणार आहे. नमस्कार, शिवाजी दादू उदुगणे, नवसरी. आमच्या शेतात ते सपाटीकरण करताना ते आम्हाला लिंग सापडलं. ते आता मधी मोठं असल्यामुळं वावरामध्ये कोण ठेवते का, ते इकडे आणून लावलं. तर ते म्हणजे लिंग आहे हे ओळखत होतं. त्यामुळं आम्ही त्याची भोळीबाळी शेतात सेवा करीत होतो. सेवा 15 वर्षे केली. नाव सांगा की आजी तुमचं. मग मी शेवट सांगते. पण भाळी बुळी सेवा केली. परत मला सांगितलं की तुम्ही त्याला सावली करा. सावली माझ्याच्यानं काय झाली नाही. परत सांगितलं की तुम्ही काहीतरी त्याच्यावर झाकण टाका. आता काय करायचं म्हणून थोरला मुलगा गेला मुंबईला, पुण्याला. आणि मग तिकडे गेल्यानंतर पहिल्या पगाराचं त्यानं पैसे आमच्या पोटासाठी दिले. माझी परिस्थिती नव्हती तशी, पण त्यासाठी मी 125 रुपयाचं पान आणलं. पत्र्याचं पान पोटातलं पोट करून तुम्ही त्यातलंच मुलांनी पैसे पाठवले होते तुम्हाला तुमच्या पोटासाठी, निर्वाहासाठी. त्यातलं तुम्ही पोटातलं पोट करून अर्ध तुम्ही उपाशी राहून तुम्ही 125 रुपयाचं पान आणलं. पान आणलं आणि सावली केली. 4-5 वर्षे राहिलं. 4-5 वर्षानंतर ते पान बी गेलं आणि सारच गेलं. आणि परत मग आता काय करायचं म्हणे विचारलं तर ते म्हणले की मला सावलीच पाहिजे. बहुतं मी जास्वंद लावली आणि त्यातनं असं जाताना ती एक मी 5 वर्षे सेवा केली. जास्वंदीतनं ते हे दिसत नव्हतं, शिवलिंग लिंगच दिसत नव्हतं. असं झालं. परत मग मुलगा म्हटला आपण मंदिर करूया म्हटल्यानंतर ते काय झालं, त्यानं कौलाचं मंदिर केलं. असं सपाट केलं कौलाचं मंदिर. त्याची बी अशीच पूजा बिजा केली. सारं झालं. स्वामी बिमी आणून सारं जिथले तिथं झालं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. ते एकदम मधीच ढासळलं. आणि परत मग त्यानं आपला निर्णय घेतला. मला सांगतानाच सांगितलं तुझ्या हातनं होणारच नाही, तुझ्या काय जमणारच नाही. मग परत काय झालं? मंदिर कसं उभं राहिलं? मंदिर म्हणते काय लेकानं माझ्या मंदिर म्हटलं माझी इच्छा आहे बांधायची. मग म्हटलं बांध बाबा. मग त्यानं आपलं बाळी बुळी सेवा करून 4 पैसे मागून
आपलं त्यानं मंदिर बांधलं. संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेक्षक पाहतायत. आजी मला म्हटलं की मी शेवटी नाव सांगणार आहे. आजी आता नाव सांगा. हिराबाई शिवाजी उदुगडे, राहणार नवसरी. माझ्या विठ्ठलाला कशाचा जिव्हाळा, रुक्मिण गोरी तो विठुकाळा. साधू संत येतील देवा तुझ्या दर्शनाला, तुझ्या दर्शनाला देवा, तुझ्या दर्शनाला, तुझ्या दर्शनाला देवा, तुझ्या दर्शनाला. रुक्मिण गोरी जो विठुकाळा, रुक्मिण गोरी जो विठुकाळा. आणि या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी मुख्य संपादक विराट कदमसह सतर्क न्यूज संतोषी जगदाळे. पाहत राहा सतर्क न्यूज, प्रत्येक पाऊल दक्षतेचंच.